MBBSच्या शिक्षणासाठी छोट्याशा गावातून मोठ्या शहरामध्ये आलेली ऐश्वर्या डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून शहरामध्ये आलेली होती. वडिलांनी रान विकून डोनेशन देऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं होतं. पण ज्या वेळेला कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं, काही चुकीच्या मैत्रिणीच्या नादी लागून अश्लील व्हिडिओ बघायचा नाद लागला. त्याच अश्लील व्हिडिओमध्ये एक फुटाचा घेताना बघितलेला. तिचीही इच्छा झाली की 1 फुटाचा तिलाही घ्यायचा आहे. 1 फुटाचा ज्याचा आहे तिच्यासोबत तिलाही शरीर संबंध करायचे होते. हीच इच्छा तिची एक दिवशी तिचा जीव घेणार आहे असं तिनं लक्षात आलं नव्हतं तिच्या. ज्या वेळेला तिला 1 फुटाचा मिळाला, ज्या रूममध्ये जाऊन ते शरीर संबंध बनवणार होते, त्यांचे शरीर संबंध चालू झाल्यानंतर आसपास अर्धा किलोमीटरपर्यंत आवाज जायला लागला. आसपासची लोक ज्या वेळेला रूमपाशी जमा झाली, त्याने रूम उघडून बघितलं. जे दृश्य बघितलं आसपासच्या लोकांनी आतमध्ये, जे ऐश्वर्यासोबत झालं होतं, ते बघून तुम्हीही म्हणणार आहेत अशा वाईट नादाला कधीही लागू नये. तर नमस्कार मित्रांनो, आजची जी स्टोरी सांगणार आहे, आजच्या व्हिडिओला पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. 12वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऐश्वर्या नीटची परीक्षा देते. नीटची परीक्षा दिल्यानंतर नीटची परीक्षा तर क्लिअर करते, पण तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये काही ॲडमिशन भेटत नाही. तिचे वडील त्या ऐश्वर्याला म्हणतात की हे बघा, आमचं तर स्वप्न आहे की तुला डॉक्टर बनवायचं आणि आपल्या गावात एक दवाखाना देऊन तुला बनवून आपल्या गावातल्या लोकांची सेवा करायची. तर असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या म्हणते आता काय करणार, आपल्याकडे तर एवढे पैसे नाहीत की आपण प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ. त्याचे वडील म्हणतात हो बघ, तू शिक्षणावरती लक्ष दे, फीचं मी बघतो, डोनेशन मी बघतो. आपल्याकडे जे 3 एकर शेती आहे ती विकून जे पैसे येतील ते तुला देत जाईल. तुझं ॲडमिशन करू आपण आणि नंतर मी कामाला जाईल. कामाला गेल्यानंतर जे काय पैसे येतील ते तुझं राहण्यासाठी, तुझ्या हॉस्टेलसाठी, तुझ्या बाकीच्या खर्चासाठी होईल. आम्ही आमचं पूर्ण आयुष्य खपविल, पण तुला डॉक्टर बनविलच. असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या म्हणते ठीक आहे. तिचे वडीलही ती रान विकून ऐश्वर्याचे डोनेशन भरतात. ऐश्वर्याचे डोनेशन भरल्यानंतर ऐश्वर्या हॉस्टेलला इथे ॲडमिशन एका चांगल्या कॉलेजमध्ये भेटतं. ऐश्वर्या खुश होती. तिच्या गावातील सगळी लोकं तिला बस स्टँडवरती सोडायला आले होते, कारण त्यांची अशी आशा होती की ऐश्वर्या पुढे चालून आपल्या गावात एक हॉस्पिटल उघडेल, जेणेकरून आपल्या लहान मुलांना उपचारासाठी लांब जावं लागणार नाही. गावातल्या गावात चांगला उपचार होईल, कमी पैशात उपचार होईल. गावाची संपूर्ण आशा, वडिलांची आशा आणि हिचं स्वप्न मिळून असं ही बेंगलोरला येते. ऐश्वर्या बेंगलोरला आल्यानंतर मित्रांनो हॉस्टेलवरती जाते. हॉस्टेलवरती चांगली रूम बघून हॉस्टेलवरती राहायला लागते. पण त्या हॉस्टेलमध्ये ज्या की तिच्या सिनियर पोरी होत्या, जे की श्रीमंत घरातून होत्या, त्यांना ना करिअरचं टेन्शन होतं, ना कशाचं टेन्शन होतं, ना त्यांना डॉक्टर बनायचं होतं. त्या फक्त टाईमपास करण्यासाठी घरच्यांपासून दूर आलेल्या होत्या. त्यांना फक्त त्यांची लाईफ एन्जॉय करायची होती. अशा पोरींच्या 4 पोरींच्या घोळक्यामध्ये ही ऐश्वर्या जाऊन पडलेली होती. त्या पोरींना तर टेन्शन नव्हतं, ऐश्वर्याला टेन्शन होतं की संपूर्ण गावाची आशा तिच्यावरती आहे. तिच्या वडिलांनी एवढा पैसा लावला रान विकून, मला काही करून डॉक्टर बनायचंच आहे. दिवस रात्र अभ्यास करायची. पण एक दिवशी असंच रात्री 11 वाजता अभ्यास करत असताना त्याच्या 3 मैत्रिणी ज्या आहेत हॉस्टेलवरती राहणाऱ्या, कसला तरी व्हिडिओ बघत होत्या आणि आवाज येत होता. त्यावेळेला त्या पोरी पण हस्तमैथून करत होत्या. त्यावेळेला ऐश्वर्यासाठी हे नवीन होतं. ऐश्वर्यामध्ये क्युरिओसिटी आली आणि ती म्हटली काय करताय हे आणि काय बघताय. ऐश्वर्याने याच्या अगोदर असं काय बघितलं नव्हतं. या पोरी म्हटल्या हे बघ, आता कसं आहे माहिती आहे का, आपण आलोय वयात, आता आपल्याला पण असं काहीतरी करायला पाहिजे. हे आपण करतोय ते हस्तमैथून करतोय आणि हे बघ, हे नायजेरियामधील पुरुष आहेत, त्यांचा 1 फुटाचा असतो. ही घ्यायला लय भारी वाटतं. मी एकदा घेतला होता तर मला लय भारी वाटतं. पण ती पोरगी खोटं बोलली होती. असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या सुरुवातीला थोडं लाजायला लागते. लाजायला लागल्यानंतर ती पण व्हिडिओ बघायला बसल्यानंतर ती सुरुवातीला हस्तमैथून करायला शिकते. हस्तमैथून पोरी करायला तिला शिकवतात. आता हे यांचं रेग्युलर झालं होतं. ऐश्वर्याचा अभ्यास राहिला बाजूलाच, अश्लील व्हिडिओ बघणे, हस्तमैथून करणे यांचं रेग्युलर झालं होतं. कात्रीला कात्री भिडवणे, आता ते तुम्हाला माहितीच आहे काय करतात. तर याच्यानंतर मित्रांनो ऐश्वर्याकडे नव्हता मोबाईल. ज्या वेळेला पोरी बाहेर जायच्या, आता हिला तर लागली होती लत, ती पोरी कंट्रोल करायच्या, पण हिच्यासाठी तर आता मोबाईल नव्हता. वडिलांना फोन केला, पप्पा मला मोबाईल पाहिजे स्टडीसाठी. घरच्यांनी मोबाईलसाठी पैसे पाठवले, मोबाईल घेतला. आता तर स्वतःचा मोबाईल झाला म्हटल्यानंतर आणि वायफाय होतं, दिवस रात्र अश्लील व्हिडिओ बघायची ऐश्वर्या. ज्या वेळेला ऐश्वर्यानं जास्त करून नायजेरियन लोकांचं व्हिडिओ बघायची, त्यांचा 1 फुटाचा आहे, हे बघून तिला वाटायचं की आपल्याला पण 1 फुटाचा पाहिजे. तर तिला असं लक्षात येतं की आपल्या हॉस्टेलच्या बाहेर एक दवाखाना आहे, जिथं की एक डॉक्टर आहे, तो नायजेरियन डॉक्टर आहे. तो प्रॅक्टिससाठी तिथं आलेला आहे. नायजेरियावरून सुरुवातीला त्यानं इथंच ॲडमिशन घेऊन, इथं शिक्षण घेऊन तो आता प्रॅक्टिस इथेच करतोय. तो एका ठिकाणी फ्लॅट घेऊन राहतोय. तर त्याच्या घरी एक कामासाठी स्त्रीची गरज आहे. असं समजल्यानंतर ऐश्वर्या काय म्हणते
की आता मी जर याच्या घरी गेले कामाची बाई म्हणून आणि तिथं काम करायला लागले आणि हा जर आपल्याला मिळाला तर आपलं स्वप्न नक्की पूर्ण होईल. असा विचार करून ऐश्वर्या त्याच्या घरी जाते. सुरुवातीला त्याच्यामध्ये तो म्हणतो की ठीक आहे, काम करायला चांगले येत असेल तर ठेवून घेतो मी, आणि सॅलरी वगैरे त्यांची डिसाईड होती 10-12 हजार रुपये. असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, काय अडचण नाही, उद्यापासूनच काम चालू करते. पण ऐश्वर्याला काम करायचं नव्हतं, तिला फक्त तिची इच्छा, तिची डिझायर पूर्ण करायची होती. ऐश्वर्या हळूहळू काम तर करत होती, पण त्याच्यावरती डोरे टाकत होती, त्याला फसवायचा प्रयत्न करत होती. त्या जो नायजेरियन माणूस होता त्याचं नाव होतं ॲडम. ॲडमच्या लक्षात आलं होतं की ही जी ऐश्वर्या आहे ही कामासाठी आलेली नाही, ही याच्यासाठी आलेली आहे. त्यावेळेला तो पण तिला रिस्पॉन्स द्यायला लागला. ज्या वेळेला तुम्हाला सांगतो मित्रांनो, ॲडमच्या असं लक्षात आलं होतं की ही काय आपला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. पण त्याला एवढंही माहीत होतं की इथल्या जी पोरी आहेत भारतातल्या ती त्याचा सहन करू शकणार नाहीत. पण काय करणार, एके दिवशी जी ऐश्वर्या होती ती त्याला म्हणतेच, हे बघा मला ते तुमचा पाहिजेच काय पण करून, आणि माझं तुमच्यावर प्रेम आहे. असं म्हटल्यानंतर ॲडम म्हणला, एक बघ आमचं जे आहे ती खूप मोठं असतं, त्यामुळे तू काय घेऊ शकणार नाही. ऐश्वर्या म्हणली काही अडचण नाही, मला घेऊ शकते मी, मला अनुभव आहे. असं म्हटल्यानंतर तो ॲडम, तोही याच्या अगोदर किती दिवस त्यानं काही केलेलं नव्हतं, शरीरसंबंध बनवलेले नव्हते. ॲडम म्हणतो ठीक आहे मग माझ्या प्लॅटवर नको, कारण त्याला माहिती होतं त्यानं जर या प्लॅटवर केलं काय ना काही कांड होईल. तो म्हणला ठीक आहे, एक ओयो रूम बुक करू, तिथं जाऊ. असं म्हटल्यानंतर त्यांचा दिवस ठरतो कोणत्या दिवशी जायचं. ऐश्वर्या आपलं चांगलं सजून धजून त्या दिवशी त्या सांगितलेल्या पत्त्यावरती येऊन थांबते. सांगितलेल्या टायमापेक्षा लवकरच येऊन ऐश्वर्या थांबलेली असते. तो ॲडम थोड्या वेळानंतर येतो, तिथं रूमची चावी वगैरे घेतो. वर जातात ते आधार कार्ड व्हेरीफाय करून. वर गेल्यानंतर ते ऐश्वर्याला अजून एकदा म्हणतो, हे बघ तुला सहन होणार नाही. ऐश्वर्या म्हणते काहीच अडचण नाही, तुम्ही चालू करा. मग तो काही अडचणच नाही म्हटल्यावर तो तिला परमिशन भेटली म्हटल्यावर ॲडम कापडं काढतो. पहिल्यांदा त्यांचं जी काय चोळाचोळी होती, चोळाचोळी झाल्यानंतर ऐश्वर्यानं तर याच्या अगोदर हस्तमैथून केलेलं होतं, फक्त तिनं ॲक्च्युअलमध्ये कधीच घेतलेलं नव्हतं. तिला अनुभव नव्हता, तिचं फर्स्ट टाईम होतं. आता करायचं काय, तो ॲडम तिला सांगत होता की नको नको नको. ती म्हणायची नाही मला करायचंच आहे. ठीक आहे म्हणला. मग यांचं चालू झालं. फोर प्ले वगैरे झाल्यानंतर ऐश्वर्यानं काय केलं, त्याचा हातात घेतला. त्यावेळेला तिला थोडं वेगळंच वाटलं, बट जाऊ दे म्हणली, काय होत नाही, मी सहन करू शकते. ज्या वेळेला ॲडमनं ठेवला आणि पहिला झटका मारला, ऐश्वर्या जोरजोरात ओरडायला लागली, म्हणायची बास बास बास. पण ॲडम म्हणला आता तू मला गरम केले ना, आता तू बास म्हणते काय. पण ॲडम काय थांबला नाही, त्यानं स्ट्रोक द्यायला चालू केले. असं केल्यानंतर ऐश्वर्या ओरडायला लागली मोठमोठ्यानं. आसपासची लोक जमा झाली. ऐश्वर्या बास बास म्हणायची, पण आता खूप टाईम होऊन गेलेला होता, कारण तिच्या पूर्ण आतपर्यंत रक्तस्राव झालेला होता. तिचं पूर्ण अवयव डॅमेज झालेलं होतं या स्ट्रोकमुळे. तर अशा प्रकारे ॲडम तिला पहिल्यांदा चेतावलं होतं, पण तिनं ऐकलं नाही. तिथून ॲडमनं कापडं घातली आणि सटकी मारून पळून गेला, कारण तो तर इथला नव्हता, त्यामुळे त्याला काही अडचण नाही. जी जमा झाली लोकं होती त्या लोकांनी ऐश्वर्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तोपर्यंत खूप वेळ झालेली होती. खूप वेळ झाली होती म्हटल्यानंतर ऐश्वर्या इथून जग सोडून निघून गेलेली होती. अशा प्रकारे पोलिसांना फोन करण्यात आला. पोलीस ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी आसपास बघितलं काय झालं होतं. त्यांच्या लक्षात आलं की हा पूर्ण शरीर संबंधाचा प्रश्न आहे. त्यांनी केस दर्ज करून घेतली. केस केल्यानंतर तिथं CCTV चेक केलं ओयो रूमचं. असं लक्षात आलं की नायजेरियन बॉय ॲडमसोबत आलेली होती. लगेच लक्षात आलं कोण आहे, कुठं आहे. रिसर्च केल्यानंतर लगेच समजलं, त्याला अटक केली. त्यावेळेला तो म्हटला मी हिला 4 वेळा सांगितलं होतं नको नको, पण ती माझ्या पाठीमागच लागली होती, त्यामुळे मला करावं लागलं. मग आता काय करणार. ज्या वेळेला ऐश्वर्याचा जीव तर गेलेला, ॲडम आता जेलमध्ये आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये मला सांगा चूक कोणाची, त्या आईबापाची आहे का, की त्यांनी राणीकडून पैसे भरून हिला शहरात शिकाय पाठवलं, का चूक तिच्या मैत्रिणीची, का चूक ऐश्वर्याची, का चूक त्या ॲडमची.